मित्रांनो नमस्कार. आम्ही नवरा बायको या प्रोग्राममध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही ना हा प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं छान काम करताय. हजारो लाखो लोक बघतायत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला नवरा बायकोंच्या विषयी काय काय प्रॉब्लेम चालू आहेत हे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या अनुषंगाने मी एपिसोड बनवू शकतो आणि एकेका प्रश्नातून एक एक एपिसोड निर्माण होऊ शकतो. बरोबर. तर आता एक लक्षात घ्या, मला एक प्रश्न असा आलेला होता की आमचे मिस्टर खूप ड्रिंक करतात आणि घराकडे त्यांचं लक्ष नाही आहे. खूप आम्ही प्रयत्न करतो की त्यांचं ड्रिंक सुटावं किंवा त्यांना चांगली त्यांची हेल्थ व्हावी, पण अजून आम्हाला विशेष तसं यश मिळत नाही. तर सर आपल्याला काय करता येईल? तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम नसून स्पेशली नवरा बायकोंचा प्रोग्राम आहे. पण मला गरज काय वाटली माहिती आहे का, की तुमचे प्रश्न नवरा बायकोंचे सुटले तर तुमच्या पुढच्या भावी पिढीचं आणि तुमचं खूप चांगलं होऊ शकतं. म्हणून हा विचार आला की नाही अरे आपण प्रश्नाची उत्तरं पण नक्की देऊ. म्हणून फक्त काय करा, कोणत्या विषयावर नवरा बायकोंची चर्चा करायची हे कमेंट बॉक्समध्ये टाका. विशेष खूप मोठे प्रश्न की आमचे रोजच वादविवाद होतात, काय करायचं आहे, माझे मिस्टर ऐकत नाहीत, हे प्रश्न उत्तरांच्या प्रोग्राम जो गुरुवारी असतो त्यामध्ये टाका. फक्त तुम्ही विषय सुचवू शकता की काय. जसं हा प्रश्न असा आला की आमचे मिस्टर खूप ड्रिंक पितात करतात वगैरे, तर ओघाओघाने आजच्या प्रोग्राममधून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं मिळतील. पण लक्षात घ्या, अखंड सौभाग्यवती भव असा जेव्हा आशीर्वाद मिळतो तेव्हा त्या स्त्रीला खरोखरी आपण भाग्यवान आहोत असं वाटतं. ज्येष्ठ व्यक्ती काय करतो की त्या महिलांना आशीर्वाद देतो, अखंड सौभाग्यवती भव. तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का? तो कोणीच सांगणार नाही, मी स्वतः शोधलेला आहे. अखंड सौभाग्य म्हणजे काय आहे? म्हणजे फक्त सौभाग्य म्हणजे नवरा आहे का, कपाळी असणारं कुंकू आहे, तो त्यातील एक भाग आहे, वन पार्ट. सौभाग्य. सौ म्हणजे 100, भाग्य म्हणजे गुडलक. म्हणजे हे पतिव्रता स्त्री, तुला 100 प्रकारचं भाग्य लाभो अशी ती सौभाग्यवती आहे. म्हणजे जिला पती आहे तीच सौभाग्यवती आहे असं आपल्याला वाटतं, पण खरोखरी सौभाग्य म्हणजे ऑल टाईप ऑफ 100 टाईप ऑफ गुडलक म्हणजे सौभाग्य. बरोबर आहे? नक्कीच आहे. कारण जी स्त्री पतिव्रता आहे, संसारात रमलेली आहे, तिचा संसार चालू आहे, 100 काय हजारो भाग्य तिच्यामुळे आणि तिच्या उत्तम संसारामुळे तिला मिळतात. त्यामुळे तुम्ही बघा आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीतून खरोखरीच चांगले गुण आपल्या घराला कसे प्राप्त करता येतील आणि नवरा बायकोंचे रिलेशन्स कसे छान ठेवता येतील याविषयी आपण हाच प्रोग्राम आहे. त्यामुळे तुम्हाला जे जे काही कमेंट्स तुम्ही टाकताय ते नक्कीच टाका, त्यातनं मला विषयसुद्धा मिळतील. आता आपण यांच्या विषयाकडे जाऊयात, ज्यामध्ये मिस्टर दारू पित आहेत. तर हा दारू पिणे हा पहिला जो भाग आहे ना, तो जगामध्ये असणाऱ्या 90% महिलांना आवडत नसणारा पतीचा एक अवगुण आहे. बरोबर आहे की नाही? 90% का म्हणलं की 10%, आता मी जास्त चर्चा करत नाही 10%मध्ये कोण कोण मोडतं, कारण आपण फक्त पॉझिटिव्हिटीवरती बोलतो आहे. 90% महिलांना माझा नवरा दारू पितो, ड्रिंक घेतो, ऑकेजनली घेतो, रोज घेतो किंवा वर्षातून एकदा घेतो, कधीच घेणं तिला आवडत नाही. कारण तिला माहिती आहे की दारू म्हणजे हे विषारी द्रव्य पदार्थ आहे जो काही काळाची गुंगी आणतो आणि लिव्हरवरती इफेक्ट करतो, पोटावरती इफेक्ट करतो. आणि जर माझ्या पतीचं पोट बिघडलं आणि माझ्या पतीला जर पोटाचा कुठला आजार झाला तर तो दारूमुळे झाला आणि त्यांनी संसाराची माझ्या होळी होऊ शकतं. हे त्या सौभाग्यवती एक पतिव्रता स्त्रीला या गोष्टीची माहितीही आहे. भले ती गरीब शिकलेली का असना, एक कामगाराची पत्नी का असना किंवा एखाद्या मोठ्या उद्योगपतीची पत्नी का असना, तिला माहिती आहे दारू ही वाईट आहे. दारूनी हजारो संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. लाखो लोक पोटाची कावीळ, लिव्हरचे आजार दारूमुळे झाल्यामुळे त्यांचं अकाली निधन झालेलंही दिसतंय. मग यामध्ये महिलांना हा विषय आवडत नाही, त्यामुळे इथे ती विरोध करते. बरोबर आहे? आणि विरोध करते
नका पिऊ, नका जाऊ, हे करू नका, संसाराची रांगोळ ते बघा. तुम्हाला इथं लेकरं बाळ आहेत, पोरं आहेत, त्या पोरांकडे बघा, त्या पोरांच्या आयुष्याकडे बघा. आणि तुम्ही काय करताय की दारू पिताय. बरं, कमवताय आणि दारूवरती पैसे येतात. बरं, यांचे मित्र कोणते? ते फक्त दारू पिणारे. जे मित्र त्यांना सल्ला देत आहेत त्यांचे ते न आवडणारे मित्र आहेत. अरे तू चांगलं वाग, तू चांगलं कर, नको सिगारेट पिऊ, नको दारू पिऊ, नको तंबाखू खाऊ, नको नॉनव्हेज खाऊ, नको पार्ट्यावरती जाऊ, असे जे सांगणारे मित्र आहेत ते यांचे कमी आहेत. कारण आत्ताची परिस्थिती मित्रांनो काय झाली आहे माहिती आहे का? हे चल ना, माझ्या घरी जिलेबीचं जेवण केलं आहे, हे माझ्या घरी छान पुरणपोळीचं जेवण केलं आहे, जेवायला चल ना, हे आपण चल माझ्या घरी मस्त चहा बिस्किट खाऊ, असे म्हणणारे मित्र अजिबात नाही आहेत, दुर्मिळ आहेत. पण असे मित्र आहेत. उद्या बसायचं बरं का संध्याकाळी, आपण सगळेजण गँग जमायची आणि संध्याकाळी आपण बसायचं. हे बसायचं म्हणणारे, उद्या पार्टी करू म्हणणारे आणि पार्टीमध्ये मद्यप्राशन करून असुरी त्या दारूचा आनंद घेऊ असं उद्बोधित करणारे, सपोर्ट करणारे आणि दारू पिण्यास भाग पाडणारे किंवा दारू पिण्याच्या त्या महफिलीसाठी झटणारे मित्र जास्त मिळतील. त्यामुळे मी विचार करतो की फुकट चहा कोणी पाजत नाही, पण बसायला फुकट दारू नक्की देतील, का त्यांना बसायचं म्हणल्यानंतर ना अशी गँग जमा करणं खूप गरजेचं असतं. मग याच्यातूनच दारूचं व्यसन लागतं. दारू ही अशी स्टेप बाय स्टेप त्यांना आनंद देऊ लागते, मग रोज ती हवीशी असते. काही झालं की मग दारू प्यायची, काही झालं की ड्रिंक प्यायचं आहे, काही झालं की सिगरेट पिऊन येतो, काही झालं की अजून काय काय करतो. कितीतरी प्रकारच्या गोष्टी या होत असतात. कशामुळे? ड्रिंकमुळे. आणि मग हे व्यसन काय होतं? मी कधी कधीच घेतो, मी रोज बसत नसतो, असं म्हणणारे रोज रोज बसून एक दिवशी लिव्हरचा प्रॉब्लेम तयार करतात. आणि मग आपण पिक्चरला गेल्यानंतर जाहिराती बघतो, चित्रपटाच्या आधी जाहिराती येते, सिगरेट, दारू, तंबाखूमुळे काय काय लोकांचे आयुष्यामध्ये मातेरं झालेलं आहे. मग विचार करा, या सगळ्या गोष्टी जर निगेटिव्ह आहेत आणि नाही तर घरातल्या लक्ष्मीला हे आवडेल का? तर आवडत नाही, आवडत नाही, आवडत नाही. मग त्याच्यावरनं भांडणं होतात. कारण त्या घरातल्या गृहलक्ष्मीला साध्या ऊसतोड कामगाराची बायको असू दे किंवा मोठ्या नेत्याची बायको असू दे, मोठ्या बिझनेसमनची असू दे, ऑडी BMW अशा कोणत्याही प्रकारच्या त्यांच्याकडे गाड्या असणारी व्यक्ती असू दे, त्या बायकोला हे आवडत नाही की माझा नवरा रोज दारू पितो किंवा कधी कधीच पितो. लक्षात घ्या, हे स्त्रीला का आवडत नाही माहिती आहे? कारण तिला संसाराची काळजी असते रे. त्या पोराबाळांचं शिक्षण कसं होणार, पोराबाळांचं भवितव्य कसं घडणार, पोराबाळांचं चांगलं कसं होणार, माझा संसार पुढे कसा जाणार, मी अखंड सौभाग्यवती राहणं गरजेचं आहे, ही काळजी असते तिला. म्हणून ती विरोध करते आणि तिथे भांडणं वादविवाद होतात. मग यातून घटस्फोट होतात. कुणी जीव पण देतं, कुणी सोडून जातं. काही अनेक महिलांनी लग्न पण केलीत की नवऱ्याबरोबर पटत नाही, नवरा दारू पितो. म्हणजे वाईट व्हायला 1 मिनिट लागत नाही. बरं, मी असं म्हणत नाही की तुम्ही काहीच करू नका, जीवनाचा आनंद हा घेतला पाहिजे, पण चहा प्यायलाही लिमिटेशन आहे हो. सारखंच जर तुम्ही चहा पिताय आणि गोडच खाताय तर त्यांनीसुद्धा म्हणजे अति तिथे माती. कुठलीही गोष्ट अति झाली तर ती वाईट होऊ शकते. त्यामुळे मित्रमंडळींनो, पुरुष मंडळी जे ऐकतायत त्यांनी लक्षात ठेवा की व्यसन करू नका. जरी असलं तरी त्याला एक लिमिटेशन ठेवा. बघा, चहा अति पिणं हेही व्यसन आहे आणि कॉफी अति पिणं हेही व्यसन आहे. बरं, रोजच सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला चहा बिस्किट खाणं हे सुद्धा व्यसन आहे. तसं वारंवारता ज्या गोष्टीमध्ये येते आणि त्याचं अतिक्रमण आपल्यावरती होतं तेव्हा ते व्यसनात निर्माण होतं. त्यामुळे अति मीठसुद्धा घातक आहे, अति साखरसुद्धा घातक आहे आणि अति तिखटसुद्धा घातक आहे. त्यामुळे या सगळ्यांचा बॅलन्स जो आहे तो अन्नपूर्णा आपली जी घरातली स्वयंपाक करते तिच्या स्वयंपाकातून दिसतो. आहा, काय पुऱ्या केल्यास ग तू, काय पुलाव केलायस तू, काय छानपैकी झाली ग आज भेळ, हे सहज बोलून जातो. मग माझं असं म्हणणं आहे की आज मला असं वाटतं की 20, 22, 23 रुपयाला मिळणारी सिगारेट तुम्ही सहज फुकून ती जवळपास
त्याचं तुम्ही मातेरं करता. मी तर असं बघतो की अनेक लोक पाकिटाचे पाकिट संपवतात. मग त्याच्यासाठी तुमच्याकडं पैसे आहेत, पण घरामध्ये सफरचंद आणली, फळं आणली, तर त्याच्यामुळे काय होईल की तुमची इम्युनिटी आणि तुमचा आरोग्याचा जो रेशो आहे तो छान होऊन जाईल. मुलं बाळं देखील तुम्हाला आनंद देतील. त्यामुळे व्यसन करणाऱ्या नवऱ्यांनो, हा एपिसोड खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे की तुमच्या पाठीमागे ती वाट बघत असते संध्याकाळी कधी येत आहेत. लेकरं बाळं दिवसभर शाळा कॉलेज करून हे वाट बघत असतात बाबा घरी येत आहेत. त्यामुळे तुमचा बाबा हा संध्याकाळी सुखरूप घरी यायला पाहिजे. दमलेला बाबा घरी आला की त्याला त्या जी चिमुरडे आहेत, चिलीपिले, त्यांच्याकडे बघून असा स्ट्रेस त्याचा निघून गेला पाहिजे. त्यामुळे माझे जे मित्र आहेत संगीतकार संदीप सलील कुलकर्णी, त्यांचं एक गाणं मला याच्यावरून आठवलेलं, दमलेल्या बाबांची कहाणी. हे गाणं ऐका, लक्षात येईल की या गाण्यामध्ये दमलेल्या बाबांची कहाणीसुद्धा लिहिलेली आहे. पण बाबा दमतोय म्हणून त्यांनी घरी आल्यानंतरनं चहा मागावा, लिंबू सरबत दे, कोकम सरबत दे, नको ती दारूची बाटली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. अशा विविध विषयावरती मी हे नक्कीच प्रोग्राम करतो आहे. आणि लक्षात ठेवा, हा प्रोग्राम फक्त महिलांसाठी नसून हा नवरा आणि बायकोंचा प्रोग्राम आहे. आज महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे नवरोबा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढ्या कमेंट कराल, लाईक कराल, तेवढे लक्षात ठेवा एक सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही लाईक करा. नुसता व्हिडिओ पाहिला आणि पुढं गेला असं नको. आणि जगात जेवढे काही ग्रुप आहेत सगळीकडे पाठवा. कारण दारू ही कुटुंबाला नाश करते असा माझा नाही, जगातल्या सगळ्यांचा महत्त्वाचा असा समज आहे. त्यामुळे आपण दारूमुक्त जीवन, दारूमुक्त कुटुंब करण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या सगळ्यांचं घर अतिशय छान राहो, नवरा बायकोंचे रिलेशन सुंदर राहो, अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. आणि लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.